निवडणुकीत जे जिंकून येतात ते हिरो होत असतात, परंतु राज्य चालवायला हिरो नाही तर नेते लागतात आणि नेत्यापेक्षा सुद्धा उत्तम प्रशासक लागतात. आम्ही शुभेंदू अधिकारी श्री जोसेफ विजय यनुमनान মই শ্ৰী হিমন্ত বিশ্ব শৰ্মা ना रंगस्वामी या 4 राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या समोर नेमकी काय आव्हानं आहेत याला आपण आता विशेष महत्त्व देणार आहोत. निवडणुकीत जिंकून आल्यानंतर तुम्ही हेडलाईन तर केलीत, अब रियल स्टोरी चालू होगी. नमस्कार, द डॉक्टर उदय निवडणूकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि त्यातल्या 4 राज्यांच्या मुख्यमंत्रीपदी त्या पक्षाचे नेते वरिष्ठांनी निवडलेले हे विराजमान देखील झाले. त्यातली सर्वात महत्वाची राज्य कुठली जर असतील तर ती म्हणजे तमिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांची निवड झालेली आहे, परंतु त्यांचा शपथविधी मात्र पूर्ण व्हायचा आहे. पुद्दुचेरी आहे तशा अर्थाने फार छोटं राज्य आहे, त्यामुळे त्याचा आता आपण विचार करणार नाही आहोत. परंतु या 4 राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या समोर नेमकी काय आव्हानं आहेत याला आपण आता विशेष महत्त्व देणार आहोत. कारण याचा आतापर्यंत निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये भरमसाठ अशा प्रकारची आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत, तुम्हाला सांगतो. म्हणजे या वेलफेअरचा फटीक यावा इतकी प्रचंड मोठी आव्हानं त्यांनी दिलेली आहेत. परंतु आता जेव्हा प्रत्यक्ष मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेकडे, त्याच्या इंडस्ट्री स्ट्रक्चरकडे, आर्थिक आव्हानांकडे लक्ष दिलं असेल, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं असेल की आटे दाल का भाव क्या है. म्हणून या 4 राज्यातील आर्थिक परिस्थिती काय आणि त्यावर ते आता काय तोडगा शोधू शकतात या संदर्भातला हा कार्यक्रम आहे. त्यामुळे एक प्रकारे त्या राज्यांचा अजेंडा काय असू शकतो याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आज सर्वात पहिला जो ड्रामा रंगलेला होता तो ड्रामा होता पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगालमध्ये 15 वर्षाची ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून टाकून आपल्याला भारतीय जनता पक्षाचं कमळ फुललेलं दिसलं. आज तिकडे अवस्था अशी आहे की शुभेंदू अधिकारी यांची जरी मुख्यमंत्रीपदी निवड झाली असली आणि त्यांना दिल्लीचा पूर्ण पाठिंबा असला, राष्ट्रीय स्वयंसेवकांचा पूर्ण पाठिंबा असला, तरी दिलीप घोष अशा नावाची एक टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे. पण आज आपण पॉलिटिकल आव्हानांचा विचार फार कमी आणि आर्थिक आव्हानांचा विचार आपण जास्त करणार आहोत. याचं कारण असं आहे की ममता दीदी ज्या लक्ष्मी भंडार योजनेकरता प्रसिद्ध होत्या त्याची आकडेवारी मी सहज पाहिली आणि माझ्या लक्षात आलं की तब्बल 26,000 कोटी, होय 26,000 कोटी रुपये त्या योजनेकरता खर्च होतात आणि त्यातून प्रोडक्टिव्ह उत्पन्न किंवा उत्पादन असं काही होत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेला कोणत्याही प्रकारची चालना येत नाही. एकेकाळी पश्चिम बंगाल हे राष्ट्र आर्थिकदृष्ट्या आणि औद्योगिकदृष्ट्या पूर्ण विकसित असं राष्ट्र होतं. त्याच्यामुळे भारताची जी आर्थिक प्रगती होती ती पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि महाराष्ट्र यांच्या जीवावर होती. आज महाराष्ट्राने आपलं स्थान आभारी ठेवलं, किंवा वर्धिष्ठू केलं, परंतु पश्चिम बंगाल याचं मात्र जे परिस्थिती आहे ती भीषण झालेली आहे. आता तिकडे कोणत्याही प्रकारच्या इंडस्ट्रीची वाढ आपल्याला झालेली दिसत नाही. जवळपास 55,000 उद्योग त्या पश्चिम बंगालमधनं बाहेर पडलेले आहेत. याचं कारण राजकीय पक्षांची दादागिरी, त्यांच्या मिलिटंट असलेल्या ट्रेड युनियन या सगळ्यामुळं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर खाली गेलं, सर्व्हिस सेक्टर खाली गेलं, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे पैसे टाकले गेले त्यातून जो परतावा अपेक्षित असतो तो इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीचा परतावा योग्य त्या प्रमाणात आलेला नाही. त्यामुळे जे कर्ज काढावं लागलं ते कर्ज राज्याचं जे काय रेग्युलर खर्च जो आहे, ज्याला आपण काय म्हणू, पगार असतील, पेन्शन असतील, याच्याकरता खर्च करावं लागलं. त्यामुळे एक प्रकारे आर्थिक प्रश्नचिन्ह अतिशय गडद झालेलं आहे. 28% आपल्या रेव्हेन्यूच्या 28% इतकं मोठं कर्ज आता पश्चिम बंगालवर आहे आणि ते फेडायची क्षमता त्यांची नाही आहे. तुम्ही काही जण आर्ग्यू करतील की महाराष्ट्रावर पण जास्त कर्ज आहे, पण महाराष्ट्राची कोणतेही कर्ज फेडायची क्षमता आहे. दुसरी गोष्ट, मॅन्युफॅक्चरिंग. एक प्रचंड चांगला मॅन्युफॅक्चरिंग बेस तमिळनाडूकडे आहे, तसाच तो महाराष्ट्राकडे आहे. परंतु आज मॅन्युफॅक्चरिंगचं उत्पन्न जे आहे ते एकूण रेव्हेन्यूच्या 20% सुद्धा खाली गेलंय. ही अवस्था आता पश्चिम बंगालची झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की गुंतवणूक करायला जे एक चांगलं वातावरण लागतं ते गुंतवणूक करायचं चांगलं वातावरण सुद्धा तिकडे दिसत नाही. याचा परिणाम काय झालाय तुम्हाला मी सांगतो. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ज्या भारतामध्ये येतात त्यातल्या जर $100 भारतात आले तर त्यातला $1 सुद्धा पश्चिम बंगालला जात नाही. 70 सेंट
70 सेंट म्हणजे 70 पैसे, 100 रुपये आले तर 70 पैसे फक्त पश्चिम बंगालमध्ये जातात. एवढा इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स आता खाली गेलेला आहे. त्यामुळे राजकीय भाषणं करून निवडणुका जिंकता येतील, परंतु इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स खरोखरच जिंकता येईल का, ही एक फार मोठी चॅलेंज आहे. याचं कारण मागच्या 10 वर्षामध्ये ममता दीदींच्या काळामध्ये 50 लाख इतकं लेबर म्हणजे श्रम करणारे स्किल्ड आणि अनस्किल्ड पश्चिम बंगाली बांधव हे त्यांचा प्रदेश सोडून इतर राज्यांमध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी गेले आहेत. मग हेच जर हात तिथे राबले असते आणि तिथे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं असतं, तिथे उत्पादन क्षेत्र उभं राहिलं असतं, तिथलं सर्व्हिस सेक्टर फ्लोरिश झालं असतं, तर तिथल्या अर्थव्यवस्थेला हातभार लागला असता. आणि याचा परिणाम काय झालेला आहे की दरडोई उत्पन्न की जे एकेकाळी भारताच्या ॲव्हरेजच्या 25% जास्त होतं, ते भारताच्या ॲव्हरेजच्या आता 20% खाली गेलेलं आहे. याच्यामुळे खिसात पैसा नाही, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी नाही, त्यामुळे डिमांड नाही त्यामुळे कन्झम्पशन नाही त्यामुळे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी नाही, अशा एका विलक्षण गर्तेत पश्चिम बंगाल अडकलेला आहे. आणि त्यामुळे राज्याचा खर्च चालवायला तुम्हाला बॉरोईंग म्हणजेच कर्ज काढावं लागतं आणि ते कर्ज अनुत्पादित अशा प्रकारच्या गोष्टींवर खर्च होतं. 21 लाख कोटी, लक्षात घ्या, हा आकडा अतिशय महत्वाचा आहे. 21 लाख कोटीचा जीडीपी आणि राष्ट्रीय ॲव्हरेजच्या खाली असलेलं दरडोई उत्पन्न, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट 0.7% ऑफ द नेट फ्लो इन इंडिया, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कर्जाचे आकडे वाढत चालले. तो आकडा किती असेल तर 7,71,000 कोटी इतका मोठा. आता निवडणुकीची धुंदी उतरली असेल तर हे सगळे आकडे प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या आसपास फेरा घालायला लागतील. ही आव्हानं आता कशी पेलणार आहेत हे आपल्याला बघायचंय. पण जमेची बाजू कुठली आहे तर अतिशय काय म्हणू आपण ज्याला, दिल्लीचा प्रचंड मोठा पाठिंबा असला पहिल्यांदा मुख्यमंत्री मिळतोय. त्यामुळे डबल इंजिनचं सरकार आहे. दुसरी गोष्ट, केंद्र सरकारच्या फार मोठ्या योजना इकडे राबवल्या गेलेल्या नव्हत्या, त्या इकडे येतील. अनेक उद्योगधंदे केंद्र सरकारचे इकडे येत नव्हते, ते इकडे येतील आणि याच्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि ते दिवस पालटतील असं म्हणायला हरकत नाही. परंतु जी आश्वासनं दिलेली आहेत निवडणुकीमध्ये निवडून येताना, ती जर खरंच पूर्ण करायची म्हटली, 72,000 कोटी रुपये त्यांना ही आश्वासनांच्या पूर्तीकरता खर्च करावे लागणार आहेत. आणि हे कोणत्याही राज्यासाठी एक प्रचंड मोठं आव्हान आहे. आता दुसरं आणखी महत्वाचं राज्य कुठलं असेल तर ते आहे म्हणजे तमिळनाडू. एकेकाळी अत्यंत आर्थिकदृष्ट्या प्रगत असलं राज्य की ज्याची आत्ताची आर्थिक परिस्थिती मी वाईट म्हणणार नाही, परंतु आव्हानं मात्र खूप मोठी आहेत. याचं कारण विजय, त्यांच्याकडे आता वय आहे, 51 वर्षाचे आहेत आणि 51व्या वर्षी पहिल्याच राजकीय प्रयत्नात अवघ्या 2 वर्षाच्या प्रचारात ते निवडून आले. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये निवडण्याकरता भारतीय जनता पक्षाला हजारो कार्यकर्ते 20 वर्ष खपावे लागले. स्वयंसेवकांचं 25-30 वर्षाचं रक्त आटलं, तेव्हा त्यांना तिकडे सत्ता हासिल करता आली. तर इकडे तमिळनाडूमध्ये केवळ 2 वर्षाच्या चित्रपटाच्या फॅन क्लबच्या आधारावर लुंगी डान्स करून एक माणूस मुख्यमंत्री होतो. हे माझ्या आयुष्यात मी कधी पाहिलेलं नाही आहे. परंतु लुंगी डान्स करून चित्रपट यशस्वी होऊ शकतो, तुम्ही राजकीय दृष्ट्या यशस्वी होऊ शकता, परंतु आर्थिक दृष्ट्या राज्य चालवू शकता का, तर त्याकरता तमिळनाडूची आर्थिक परिस्थिती काय आणि आव्हानं काय ती आपण पाहिली पाहिजे. याचं कारण विजय यांच्याकडे ते चालवायचा कोणताही अनुभव नाही. 6 महिने आम्ही कुठलीही राजकीय गडबड करणार नाही असं द्रमुकने सांगितलं असलं तरी हे सेल्फ गोल किती स्वतः करून राहिलेत. स्वतःच्या ज्योतिषाला या माणसानी पहिल्याच दिवशी अपॉइंट केलेला होता OSD म्हणून, आणि मग तो निर्णय त्यांना फिरवायला लागला. असे 4 निर्णय पहिल्या दिवशी घेतलेले त्यांना दुसऱ्या दिवशी फिरवावे लागले. जमेची बाजू काय आहे तर 6 दशकांचं द्रविड राजकारण जे आहे ते त्यांनी संपुष्टात आणलं. परंतु निवडून येण्याकरता त्यांनी काय आश्वासनं दिलेत बघा. प्रत्येक प्रार्थना स्थळाच्या आणि शाळांच्या बाजूला असणारी दारूची दुकानं आम्ही बंद करू. अर्थात महिला वर्गाने याचं खूप स्वागत केलं आणि मी सुद्धा वैयक्तिकरित्या याचं स्वागत करेन. पण त्याच्यामुळे जो एक्साईजचा रेव्हेन्यू बुडणार आहे, तो एक्साईजचा रेव्हेन्यू जर मिळवायचा असेल दुसऱ्या मार्गाने तर ते मार्ग आतापर्यंत समोर आलेले आहेत. त्यामुळे हे देखील आश्वासन हवेत विरतं की काय अशी परिस्थिती आहे. परंतु आज कॅपिटल एक्सपेंडिचर आणि त्यातून येणारा परतावा हा जर विषय मांडला तर तमिळनाडू खूप चांगल्या पोझिशनला आहे असं म्हटलं पाहिजे. आतापर्यंत ज्या ज्या गुंतवणुका झालेल्या आहेत इन्फ्रास्ट्रक्चरवरच्या, त्या प्रोडक्टिव्ह गेन म्हणजे त्याच्यातनं काहीतरी परतावा त्या राज्याला मिळालेला आहे. कर्जाची स्थिती ही इतर राज्यांपेक्षा खूप चांगली आहे. याचं कारण परतावा करायची क्षमता पण आहे. त्यामुळे फिस्कल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा जर विषय घेतला तर तो खूप चांगला आहे. मॅन्युफॅक्चरिंगचा बेस हा तमिळनाडूचा खूप चांगला आहे. विशेषतः ऑटोमोबाईल सेक्टर, हेल्थ केअर सेक्टर याच्यामध्ये तमिळनाडूची स्थिती खूप चांगली आहे.
आणि ऑटोमोबाईल सेक्टर खूप चांगलं असल्यामुळे त्याची जी सप्लाय मॅनेजमेंट चेन आहे ती देखील अतिशय उत्तम आहे. त्यामुळे औद्योगिकदृष्ट्या प्रगतीपथावर असणारं असं हे राज्य म्हणायला हरकत नाही. परंतु आज सबसिडीचा जो तिकडे रेट आहे तो जवळपास 60,000 कोटी इतका मोठा आहे. आता 60,000 कोटी इतक्याची जर तुम्हाला तरतूद तुमच्या बजेटमध्ये दरवर्षी करावी लागणार असेल तर तुम्ही लक्षात घ्या की हे किती मोठं आव्हान राजकीय दृष्ट्या असू शकतं. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत जरी इतर राज्यांपेक्षा तमिळनाडू चांगलं असलं तरी देखील केंद्राशी फटकून वागायची वृत्ती त्यांच्या फारशी पथ्यावर पडेल असं मला वाटत नाही. अनुभव नसणे आणि राजकीय दृष्ट्या अतिशय दोलायमान परिस्थितीत राज्य करायची वेळ येणे हे आता त्यांच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. तिसरं आणि महत्वाचं राज्य ते म्हणजे केरळ. केरळामध्ये पहिल्यांदा असं आपल्याला दिसतंय की सर्वात मोठं आव्हान जर सतीशन यांच्या समोर कोणतं असेल तर ते म्हणजे त्यांच्याच पक्षातल्या राजकीय साठमारीचं किंवा असुरक्षिततेचं. याचं कारण वेणुगोपाल हे काही लाईन डाऊन घेणारे असे काही प्राणी नाही आहेत. त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही हे वेणुगोपाल कधीच विसरणार नाहीत आणि त्यांना तसं पाहिलं तर केंद्रातल्या एका गटाचं निश्चित पाठिंबा आहे. त्यामुळे ते सतीशन यांची मुख्यपदाची खुर्ची ही दोलायमान करण्याची प्रयत्न तातडीनं करत असतील. पण एक चांगली गोष्ट अशी आहे की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा जर आपण निकष मानला म्हणजेच हेल्थ एज्युकेशन या बाबतीत इतर कोणत्याही राज्यापेक्षा केरळ हे अतिशय वरती आहे. प्रायव्हेट सेक्टरचे जॉब्स आत्ताच्या अलीकडच्या काळात काही चांगले निर्माण झालेत परंतु त्यात खूप मोठ्या प्रमाणात बदल व्हायची गरज आहे. एक स्टेडी इन्क्रीज ज्याला आपण म्हणू त्या राज्याची एक स्टेडी इन्क्रीज झालेली आहे. जीडीपीचं कर्जाचं प्रमाण जर पाहिलं तर ते 38% इतकं आहे. त्यामुळे राज्याची इन्फ्रास्ट्रक्चरसाठी भांडवली गुंतवणूक करायची क्षमता मात्र दिवसेंदिवस कमी होत चालली आहे आणि ती एक फार मोठी अडचण आहे आणि याच्यामुळे क्षमता कमी झाल्यामुळे ते पैसे उभे करण्याकरता ते कर्ज घेतात आणि ती कर्ज सर्व्हिस करण्याकरता म्हणून त्यांचा पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. परंतु गुंतवणूक केल्यानंतर त्यातून परतावा आणि त्या परताव्याची क्षमता आणि गुणवत्ता हा जर निकष मानला तर 10 वर्षापूर्वी ते ज्या पोझिशनला होते त्यापेक्षा आता त्यांची पोझिशन निश्चित खूप खाली गेलेली आहे. कर्जाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि त्या मनाने काही रेव्हेन्यूचं प्रमाण वाढत नाही. याचं कारण फक्त टुरिझमवर मोठ्या प्रमाणात डिपेंडंट असलेली अशी ही राज्याची आर्थिक घडी आहे. 55% सर्व्हिस सेक्टर जरी त्यांचं असलं तरी ज्या प्रमाणात ऍग्रिकल्चर मधून उत्पन्न यायला पाहिजे मॅन्युफॅक्चरिंग मधनं उत्पन्न यायला पाहिजे ते काही अजून नाही आहे. मग या राज्याचा गाडा चालतो कशावर? तर ह्या राज्याचा गाडा चालतो जसा पूर्वी आपल्याकडे कोकण चालायचा तो मनी ऑर्डरवर, तसंच आता केरळ हे गल्फ मधून येणाऱ्या मनी ऑर्डरवर चालतं हे दुर्दैवाने आपल्याला म्हणावं लागेल. त्यात पुन्हा वेलफेअर निवडून येण्याकरता जी काही आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं आणि त्या प्रमाणात रेव्हेन्यू जनरेट होणार का तर ती एक फार मोठी गोष्ट आहे. आजच त्यांचं कर्ज 4,85,000 कोटी इतकं प्रचंड मोठं आहे आणि 78% जो उत्पन्नाचा भाग आहे हा कशात जातोय तर तो पगार आणि वेलफेअर स्कीम याच्यावर जातोय. निवडून येण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात महिलांना आश्वासनं दिलेली आहेत आणि ती आश्वासनं जर पूर्ण उदाहरणार्थ 25 लाख रुपयाचा महिलांचा विमा स्कीम जरी चांगली असली तरी देखील ही जर आता कोणाला पूर्ण करायची असेल तर त्याकरता लागणारा जो पैसा आहे त्यातून उत्पन्न तर काहीच होणार नाही, उत्पादकता काही वाढणार नाही. अशा प्रकारच्या गोष्टी केरळ सरकार कसं पूर्ण करणार आहे आणि पुन्हा केंद्राशी फटकून वागायची वृत्ती या सगळ्याचा फटका त्या राज्याला निश्चित बसेल आणि ते देखील एक फार मोठं आव्हान आहे. एक काही भाग्यशाली राज्य कुठलं असेल तर ते आहे आसाम. आज आसाममध्ये हेमंत बिस्वा हे अतिशय प्रचंड बहुमताने निवडून आलेत. केंद्राचा प्रचंड मोठा त्यांना पाठिंबा आहे. राजकीय दृष्ट्या तसा पक्षातला स्पर्धक असा त्यांच्याकडे कोणी नाही आहे. कॅपिटल एक्सपेंडिचरच्या बाबतीत हे फार चांगली परिस्थिती त्यांची आहे. पर कॅपिटा इन्कम त्यांचं काहीच चिंताजनक आहे. 1,86,000 दर वर्षाला म्हणजे टॉप 10 मध्ये असायच्या ऐवजी ते आता बॉटम 10 मध्ये आपल्याला केलेले दिसतात. परंतु एक जमेची बाजू म्हणजे केंद्र सरकारचा पाठिंबा आणि तो असलाच पाहिजे. याचं कारण सेंट्रल ट्रान्सफरवर हे राज्य चालतं असं म्हटलं तर काही वावगं ठरू नये. कारण 72% त्यांचे सगळे जे आर्थिक गाडा जो आहे तो केंद्रातनं येणाऱ्या ट्रान्सफरवर चालतो. त्यामुळे आसाममध्ये केंद्राचा पाठिंबा जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या राज्याला एक उज्ज्वल भवितव्य द्यायची शक्यता त्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. हे सगळं मी जरी तुम्हाला सांगत असलो तरी त्या प्रत्येक
राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, निवडून येताना आपल्याला एका मतदारसंघाला, एका मतदारांच्या गटाला आपण आवाहन करत असतो, परंतु निवडून आल्यानंतर तो एका मतदार गटाचा नाही तर संपूर्ण राज्याचा मुख्यमंत्री असतो. आता हा संपूर्ण राज्याचा असणारा मुख्यमंत्री एक इन्क्लुझिव्ह ग्रोथ दाखवू शकतो का? एन्व्हायरमेंट फ्रेंडली अशा प्रकारचे बजेट्स देऊ शकतो का? संपूर्ण व्यवस्थेला उत्तरदायी अशा प्रकारे बनवू शकतो का? आणि नागरिकांच्या प्रती संवेदनशील करू शकतो का? करप्शन फ्री राज्य करू शकतो का? बुलडोझर जरूर वापरा, पण बुलडोझर वापरताना केवळ एका अ, अ, समूहाविरोधात, एका व्यक्तीच्या विरोधात असं वापरण्यापेक्षा कायद्याच्या विरोधात जे आहेत त्यांच्या विरोधात ते वापरणं अत्यंत गरजेचं आहे. निवडणुकीत जे जिंकून येतात ते हिरो होत असतात, परंतु राज्य चालवायला हिरो नाही तर नेते लागतात आणि नेत्यापेक्षा सुद्धा उत्तम प्रशासक लागतात. हे उत्तम प्रशासक आणि विजनरी नेते हे आहेत का, हे आता काळ ठरवणार आहे. निवडणुकीत जिंकून आल्यानंतर तुम्ही हेडलाईन तर केलीत, अब रिअल स्टोरी चालू होगी. ती रिअल स्टोरी कशी उलगडत जाणार आहे तेही मी तुमच्या समोर आणीन. तुर्तास इथेच थांबतो. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहायला विसरू नका द उदय निरुडकर शो.